महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA कडून सुरू असलेल्या धडक कारवाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तुकाराम मुंढे यांनी FDAचा कारभार हाती घेतल्यानंतर भेसळयुक्त पदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स, डेअरी आणि खाद्य आस्थापनांवर सातत्याने कारवाई केली जाते। राज्यातील विविध भागात FDAच्या पथकांकडून छापे टाकून भेसळयुक्त माल जप्त केला जातोय। तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी FDAच्या कारवाईचे कौतुक केलंय। भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। FDA कडून सध्या सुरू असलेली कारवाई योग्य दिशेने असून यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या FDAच्या कारवाईला आता मुख्यमंत्र्यांकडूनही स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। यह है कि फूड एडल्ट्रेशन या किसी भी प्रकार से जो हमारे फूड के मानक हैं, इनको जब कोई ब्रीच करता है तो उसके कारण लोगों की जान को खतरा होता है, लोगों की हेल्थ को खतरा होता है। इसलिए इसमें स्ट्रिक्ट एक्शन की आवश्यकता थी और वो एक्शन हो रही है। मुझे बहुत खुशी है कि इस प्रकार की एक्शन हो रही है और ये एक्शन कंटिन्यू रहेगी। महाराष्ट्र 20वीं सबसे बड़ी इकोनॉमी के तौर पर पूरे वैश्विक स्तर पर जा रहा है, इसे कैसे देखते हैं, खासकर फॉरेन इन्वेस्टमेंट? अगर हम आंकड़े देखें तो महाराष्ट्र की अर्थव्यवस्था ये देश में 20वें, दुनिया में 20वें नंबर पर है। मतलब महाराष्ट्र अगर अलग देश होता तो 20वीं सबसे बड़ी दुनिया की अर्थव्यवस्था वो बनता। हालांकि हमको इस बात की खुशी है कि हमारा जो भारत देश है वो मोदी जी के नेतृत्व में चौथी बड़ी अर्थव्यवस्था बना है और उसमें महाराष्ट्र एक बहुत महत्वपूर्ण रोल प्ले कर रहा है। और मुझे ऐसा लगता है कि अभी हमारा जो ग्रोथ चल रहा है इस प्रकार से चलता रहा तो अगले 2 सालों में हम लोग सिंगापुर और UAE ये दोनों की अर्थव्यवस्था को पार कर देंगे। सर, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये आपण आला होता, तर काय सांगाल यासंदर्भात? इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अधिवेशन आज या ठिकाणी झालं आणि त्या अधिवेशनामध्ये अमेरिकेचे जे राजदूत आहेत भारतामध्ये सर्जिओ गोरजी हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्यासोबत एक बैठक देखील झाली आणि विशेषतः ज्या टेक्नॉलॉजीजमध्ये आणि ज्या बिझनेसेसमध्ये अमेरिका पुढे आहे त्यांच्यासोबत आपल्याला पार्टनरशिप कशी करता येईल, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसं आणता येईल, युनिव्हर्सिटीज असतील, डीप टेक असेल, सेमीकंडक्टर असतील, डेटा सेंटर्स असतील, या संदर्भात चांगली चर्चा झाली आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचीही अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की महाराष्ट्रासोबत आणि आपल्या बिझनेससोबत कोलॅबरेट करून इथे एक मोठी इकोसिस्टम डेव्हलप करायची त्यांची इच्छा आहे। त्यामध्ये आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे। नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील सचिन अंदुरेला जे जन्मठेपेची शिक्षा सुनावणार त्या देखील आता न्यायालयाने स्थगिती दिली। मला आता याची कल्पना नाही, मी कार्यक्रमात होतो त्यामुळे मी माहिती घेऊनच बोलतो।